पाणी हा शेतीचा मुख्य आधार. पाण्याच्या उपलब्धतेवर शेतीचं उत्पादन आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं उत्पन्न अवलंबून असतं. जळगाव उष्ण हवामान आणि विषम तापमानाचा जिल्हा आहे. यामुळे बहुतांश भागात पाण्याच्या 12 महिने नैसर्गिक स्रोतांचा अभाव जाणवतोय. जिल्ह्यात बागायती पिकं घेतली जात असली तरी बहुतांश भाग हा कोरडवाहूच आहे. जळगाव हा भारतातील सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा असला तरी पावसाचा अनियमितपणा, कमी अधिक प्रमाण यामुळे शेतकऱ्यांना खरं म्हणजे केळीच्या बागा जगवणं कठीण होऊ लागलं आहे. विविध पिकं घेण्यावरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. जमिनीत पाणीच नसेल तर येणार कुठून? यातच शासनाची राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू झाली आणि पाण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळ्याच्या स्वरूपात आशेचा किरण दिसू लागला. पावसाचं पडणारं पाणी आणि शेत जमिनीतून वाहून जाणारं पाणी शेततळ्यात साठवून पिकांना संरक्षित सिंचनाच्या वापरासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे जिल्ह्यात शेततळी बांधण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे.